नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आहे। आणि इथं बघा मी कुठे पण फार्मा वगैरे काहीच वापरत नाही बरं का। डायरेक्ट आहे ना कटोरी कशी काढायची अस्तरवरनं, छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी काढणार आहे मी। ते तुम्ही आहे ना नक्की स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। पूर्ण पहिल्यापासून तर लास्टपर्यंत 32 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे। पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी शेअर करणार आहे। बघा 32 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे ना। आणि लांबी आहे ब्लाऊजची 14 साडे म्हणजे 14 आहे तर मी 14.5 घेते इथं बघा। हे बघा लांबी पूर्ण 14.5 घेतली। आता शोल्डर घेते 5.5। बघा पूर्ण 1 मीटरचं अस्तर आहे। बघा पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी शेअर करणार आहे। हे बघा 5.5 शोल्डर घेतलं पूर्ण लंबाई ना 14.5 घेतलेली बघू शकता। आणि मुंडा आहे ना आर्मोल्ड हा 6 घेते मी इथं। हे बघा आणि एक घडी 32 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे ना, तर एक घडी 8ची घेते इथं। डायरेक्ट फार्मा वापरत नाही बरं का। डायरेक्ट मी अस्तरवरती कटोरी काढायची मला। बघा 8ची एक घडी घेतली, 2 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे आपण, अस्तर घेतलं आहे स्टिचिंगसाठी। आणि बघा इकडे कमरेची फिटिंग आहे ना 7.5 घेतली बरं का। हे बघा आणि 1.5 इंच इथं थोडं जास्त घेते। हे बघा छान असं मस्त मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे। पाठीचा भाग आहे हा। आणि हे 1 इंचवरती ड्रॉ करायचं आहे छान असं। इथं थोडंसं मधून घ्यायचं आहे बरं का, हे गलत झालं। इथून छान असं बघा। आता मागचा पाठ आता बघा मटका गळा घ्यायचा आहे मला पूर्ण। तर मटका गळा आहे ना खालून म्हणजे कमीच पाहिजे त्या बाईला, तर मी इथं 3 घेते आणि छान असं आहे ना ड्रॉ करून घेते बरं का। हे बघा छान असा, जो कोणाला डीप पाहिजे ना थोडा बाहेरून घ्यायचा तर अजून छान येतो। पण ही बाई काय थोडी म्हणजे खूपच बारीक आहे, त्याच्यामुळे जास्त डीप आहे ना मग फिटिंगमध्ये जातो, तसं नको व्हायला। आणि बघा एवढं पूर्ण परत एकदा समजवते मी तुम्हाला। पूर्ण लंबाई 14.5 घेतली, शोल्डर हे ना 5.5 घेतलेलं आहे, मुंडा 6 घेतला आहे बघू शकता। आणि म्हणजे छातीचा चौथा भाग इथं 8 घेतला आहे, म्हणजे पूर्ण छाती 32ची आली होती। तर एक घडी 8ची घेतली आणि 2 इंच जास्तीचा शिलाईसाठी घेतलेला आहे। एक घडी कमरेची ना 7.5 घेतलेली आणि इथं 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे। बघा छान असं मस्त तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे। आणि बघा आता कट करून घेऊ पाठीचा भाग, जेणेकरून आहे ना आपल्याला हा बॅक पार्ट झाला। आता फ्रंट पार्ट पण याच्यावरनं आपल्याला काढायचं आहे। त्याच्यावरनं छोटी कटोरीवरनं मोठी कटोरी कशी काढायची ते तुम्हाला सांगणार आहे मी। एका ताईची मला कमेंट होती की ताई तुम्ही डायरेक्ट म्हणजे कटोरी काढून दाखवा अस्तरवरती। तर मी अजून पहिले पण व्हिडिओ अपलोड केला आहे बरं का, असं नाही की हाच करते असं। तर कटोरी कशी काढायची त्याचे आता छातीचा भाग किती आला ते काही मला आठवण नाही, पण मी पहिले पण याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। बघा आता ही पाठीचा भाग निघाला आहे। आता बघा हे याच अस्तरवरती आहे ना आपल्याला हे ठेवायचं आहे। हे बघा उलटवून घ्यायचं आहे, म्हणजे कमी 1 मीटरच्या अस्तरमध्येच आपल्याला ॲडजस्ट करून करायचं आहे बघू शकता। असं काही व्यवस्थित ठेवलं आहे ना मी आता, तर याच कपड्यावरती व्यवस्थित आहे ना ड्रॉईंग करून घेऊन घ्यायची आहे। हे बघा याला सेम असं व्यवस्थित हे झालं ना। आता हे पूर्ण झालं आहे, बॅक पार्ट काढून घ्यायचा आता। हा बघा आता फ्रंट पार्ट झाला आपला। तर याच्या आहे ना थोडंसं आपण आहे ना इथं जास्तीचं घ्यायचं आहे, कारण आपल्याला इथं फुगा नको व्हायला खाकीमध्ये। आणि बघा आता पुढचा गळा काढून घेते मी। तर मी बघा पुढचा गळा आहे ना 2.5 घेतला रुंदीला, आणि लांबीला आहे ना कस्टमरवरनं अवलंबून राहते। जास्त करून 6, 7.5चाच राहतो बरं का। कोणीच राहतं की 7चा गळा ठेवा असं। तर बघा मी इथं आहे ना 6.5चा लांबीला गळा ठेवलेला आहे। आणि इथं आहे ना छान असा गोलाई देते, गळा खूप छान गोल होतो। शोल्डर तर 5.5 आहे बरं का। बॅक पार्टवरनंच फ्रंट पार्ट आपण काढतोय। आणि बघा इकडे ना 3 इंचची शोल्डर योगपट्टी राहते ना, ती इथं पण 3 इंच मी घेते आणि इकडे पण 3 इंच घेते बरं का। आता आणि इथं आहे ना 1 इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला, जास्तीचा कपडा घ्यायचा आहे। थांब
बघा मी इथं 3 घेतलं होतं ना, ते नाही घ्यायचं आहे, सॉरी माझ्याकडनं आहे ना 1 इंच वाढवलं नाही, त्याच्यामुळे मला जास्तीचं होईल ती पट्टी. पहिले ना आपण 1 इंच वाढून घ्यायची बरं का, जास्तीचा थोडा कपडा घ्यायचा आहे. आणि त्या याच्यावरनं योगपट्टी काढत होती मी, त्याच्यामुळे सॉरी तुम्हाला मी सांगते तर. कारण होतं घाईघाईमध्ये व्हिडिओ करते ना, त्याच्यामुळे होतं. कारण स्टिचिंगच एवढी राहते भरपूर. आणि बघा कुठे पण मी पेपर पॅटर्न कधीच वापरत नाही, डायरेक्टच करते. कटोरीचं तुमच्यासारख्या एका ताईची कमेंट होती की ताई डायरेक्ट कटोरी काढून दाखवा, त्याच्यामुळे म्हटलं चला मी डायरेक्टच कटोरी काढून दाखवते. बघा इकडे पण 3 घेतलं आहे, इकडे पण 3 घेतलं आहे बरं का. योगपट्टी आहे आणि असं आहे ना, इथून थोडंसं असं आपल्याला चढता भाग घ्यायचा आहे, जेणेकरून योगपट्टीचा हा सेप आहे ना खूप छान येतो. आणि आता पूर्ण योगपट्टी आपण मोजून घ्यायची. तर बघा इकडे 10 आली, तर मी इथं आहे ना 5 वरती टिक करते बरं का, निम्मे घेते. हे बघा 5 वरती टिक केली. आणि आपल्याला आता छोटी कटोरी काढायची बघा तुम्ही एक वेळेस. आणि आता वरून आहे ना हा जो गळा आहे ना, याला इथं 5.25 नाही तर 5.5 वरती टिक करायची बरं का. तर मी इथं 5.25 वरती टिक करते. आणि ही जी खाकी राहते ना, खाकीमधून आपल्याला आहे ना 2.5 इंच 2.25 इंच एवढं काही आपल्याला इथं टिक असं टेप ठेवायचा आहे, बघू शकता असा काही व्यवस्थित. आणि इथून बी मी 5 घेतलेलं आहे, 5.25 म्हणजे. आणि बघा इथून मी 5 घेतलं, याचं आहे ना निम्मे केलेलं आहे, बघू शकता. 10 आलं तर अर्धं केलं आहे इथं. आणि बघा छान असा मी मस्त हा कटोरीचा शेप देते बरं का, छान असा ड्रॉ करून घेते. बघा ही छोटी कटोरी निघाली, ही पण कटोरीला जॉईन करतो ना ते पण निघालं आहे, बघू शकता. खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला आहे ना पूर्ण इथं एवढं लक्षात राहू दे बरं का. मी तुमच्याकडनं माफी मागते, कारण माझ्याकडनं वाढवलं नव्हतं, म्हणजे जास्त कपडा 1 इंच वाढवायचा होता त्याच्यामुळे. योगपट्टी पण आता निघते छान अशी मस्त. आणि छोटी कटोरी काढली बरं का मी, ही आहे ना छोटी कटोरी, बरोबर आपण तिथंच कट करायचं आहे, छान येते. हे बघा पुढचा गळा हा आपण कट करून घेऊ छान असा. आणि आता ही कटोरीच्या बाजूला आपण जोडतो ना ते, हे बघा छान असं मस्त कटोरी ब्लाऊज. ही आता छोटी कटोरी निघाली बरं का आपली, बघू शकता. याला आपण आता मोठी कटोरी करायची. बघा ही छोटी कटोरी निघाली, बघू शकता तुम्ही. आणि आता या अस्तरवरती ना आपल्याला व्यवस्थित ठेवायची बरं का. आणि त्याच्यावरनं ना आखून घ्यायचं आहे, व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे, की त्याच्यावरनं आपल्याला माप काढायचं आहे. बघू शकता छान असं मस्त कटोरीच्याच मापाचं आहे ना ड्रॉ करून घ्या, जेणेकरून इथं आपल्याला छोटी कटोरीचं ड्रॉईंग करायचं आहे. बघा मी आता करून घेतलं. आणि आता किती कटोरी आपण वाढवू शकतो, तर ते इथं बघा 1.5 घेते मी, हे बघा 1.5. आणि इकडनं पण 1.5च घ्यायचं आहे बरं का, हे बघा 1.5. आणि इकडनं थोडंसं शिलाईसाठी ना आपण वाढवू शकतो जास्त, हे बघा. आणि इकडनं पण थोडंसं इकडे घ्यायचं आहे. आता बरोबर मधोमध्ये ना मापून घ्यायचं आहे किती आलं आहे. हे बघा 7.5 आलेलं आहे ना, तर आपण इथं 3.25 वरती टिक करू शकतो, हे बघा. आणि इथून खालून पण 1.5 घ्यायचं आहे शिद्दीला येईल. आणि परत इकडे ना व्यवस्थित असं हे जॉईन करून घ्यायचं आहे. बघा खूप छान अशी छोट्या कटोरीवरनं मोठी कटोरी कशी काढायची मी तुमच्याशी पूर्ण व्हिडिओ, आता मला जेवढं येतं तेवढं तुमच्याशी शेअर करते बरं का. असं काही नाही. 32 साईजचं ब्लाऊज आहे, तर त्याची 8च्या घडीची कटोरी काढली आहे मी, बघू शकता. हा बघा छान असं राऊंड येऊ द्यायचं आहे. आणि आता बघा ही कटोरी आपण कट करून घेते, मी तुम्हाला दाखवते. हे बघा छोटी कटोरी निघाली आहे ना. जर तुमच्याकडे या साईजचं ब्लाऊज आला असेल तर नक्की प्रयत्न करा कटोरी काढण्यासाठी. बघा किती छान निघाली, बघू शकता तुम्ही. 1 नंबर. स्टिचिंग केल्यावर सुद्धा अंगावरती छान बसतं बरं का. आपण जर कटिंग छान केली ना तर ब्लाऊज स्टिचिंग करायला सुद्धा छान येतं. आणि बघा असं करायचं आहे हे. आणि त्याच्यावरनं बघा खूप छान अशी मस्त कटोरी निघाली, बघू शकता. इथं पिन लावते, पण आता एवढा पिन लावायला पण टाईम नाही आहे.
तर भाऊ समजून घ्या तुम्ही. आणि बघा इकडे स्लीव काढायची आहे ना, शॉर्ट स्लीव आहे. तर इकडे ना 3ची आहे, तर मी इथं 4 घेते. छान असा मच्छी कट द्यायचा आहे. आणि दंड घेरा आहे ना 5.5 आहे बरं का, तर मी इथं 5.5 घेतलं आहे. आणि खाकीची फिटिंग आहे ना, ती पण तुम्हाला मोजून दाखवते, त्याच्यावरनं आपल्याला फिटिंग करायची. तर इथं मी 6.5 घेतलं आहे. हे बघा, आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे. बघा, आणि दंडघेरची फिटिंग. आणि बाईची लांबी ना 4 घेतलेली. खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला आहे ना ब्लाऊज कटिंग दाखवायचा प्रयत्न करते बरं का. डायरेक्ट कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करता अस्तरवरती. तर बघा, आजचा असा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे मी, डायरेक्ट कटोरी कशी काढायची ते. तर बघा, एक पट्टी झाली. मोठी कटोरीवर छोटी कटोरीवरनं मोठी कटोरी कशी काढायची ते सांगितलं आहे. एक पट्टीसुद्धा मी तुमच्याशी व्यवस्थित अशी शेअर केलेली बघू शकता. चला, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.